नमस्कार रसिक श्रोते, मी आभा निवसरकर. आम्ही रचनाकारच्या चंदेरी मुलाखतीत आज आपण भेटणार आहोत देश विदेशात हिंदी कथा आणि लघुकथा या क्षेत्रात नाव गाजवणाऱ्या डॉक्टर वसुधा गाडगीळ यांना. नमस्कार वसुधा ताई. नमस्कार, नमस्कार आबाजी. नमस्कार. आणि खास की यांचा जर पूर्ण परिचय मी आज देण्याचा प्रयत्न केला ना तर मुलाखतीचा आपला वेळ संपून जाईल. इतकी कामगिरी वसुधाताईंनी फते केलेली आहे. तर थोडक्यात मी आपल्याला वसुधाताईंचा परिचय सांगते की जबलपूरला आपण महर्षी वेद विज्ञान कला आणि वाणिज्य महाविद्यालयात हिंदी साहित्य आणि भाषा शिकवली आहे. माध्यमांची भाषा या संशोधन लेख संग्रहाचे आपण संपादन केले आहे. साझा मन आणि धारा या नावाचे हिंदी लघुकथा संग्रह आपले प्रसिद्ध झाले आहेत. अनेक दिवाळी विशेषांक साहित्यिक पत्रिकांमध्ये आपल्या लघुकथा कथा यात्रा विवरण प्रसिद्ध झाले आहेत. आणि मध्य प्रदेश साहित्य अकादमी तर्फे आपल्याला राधिका सन्मान, ऑस्ट्रेलिया मधल्या साहित्य आणि कला सोसायटी तर्फे हिंदी सेवी सन्मान आणि कादंबरी सन्मान हे सुद्धा दिले गेले आहे. तर अशा थोर साहित्यिक व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर वसुधाताई, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे असा की तुमचा जो धारा नावाचा जो लघुकथा संग्रह आहे तो जी, पाणी संग्रहण जल संग्रहण या विषयावर आहे. तर ही संकल्पना तुमच्या मनात कशी उमलली? धन्यवाद आबाजी. फारच छान आणि महत्त्वाचा प्रश्न आहे हा, की धारा जे आमचं लघुकथा संग्रह आहे ते पाण्यावर आहे. आणि आपण बघतो, की माणसाचा जन्मापासून जो गर्भात येतो तेव्हापासून तर त्याच्या शेवटपर्यंत, तर्पणपर्यंत जल, पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी पाण्याशिवाय जगणं शक्यच नाही. तर असे हे जे पंचमहाभूत आहेत ना, पाणी आहे, अग्नी आहे, वायू आहे, अ, आपलं पृथ्वी आहे, आकाश आहे. तर हे जे पंचमहाभूत आहे यांच्यावरच खरं तर प्राणी अवलंबून आहे, माणूस अवलंबून आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून माणूस त्याची किंमत करणं विसरतोय. तो त्याचं दोहन करतोय. त्याला पूर्ण जितकं त्याला एक्सप्लॉइट करता येईल तेवढं तो घेऊन राहिला आहे त्याच्यापासून. तर ही जी संकल्पना आली ही मी आणि इंदोरच्या एक थोर लेखिका आहेत अंतरा करवडेजी. आम्ही दोघींनी एकदा अशीच बसून चर्चा केली, की नाही असं काहीतरी लिखाण करावं जे समाजोपयोगी राहील. आमचे काहीतरी विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे याबद्दल. म्हणून हे पंचमहाभूतावरचं हे पहिलं लघुकथा संग्रह धारा हे पाण्यावर आहे. याच्यात 50 शब्दशीर्षक आहेत पाण्याशी संबंधित. जसे जल, पाणी घेतलं, तलाव घेतला, झरणा घेतला, मग सरोवर घेतले. तर असे अनेक शब्द घेतले ज्याच्यावर 50 लघुकथा मी लिहिल्या आहेत, 50 लघुकथा त्यांनी लिहिल्यात. अशा आम्ही या 100 लघुकथा लोकांसमोर आणल्या आणि त्याचा परिणाम असा झाला, की लोकांना पाण्याबद्दल आणि ती जी एक आमच्या मनात होतं, की आमचे विचार या लोकांपर्यंत पोहोचावे. तर ते पोहोचण्यात पुष्कळ आम्हाला यश मिळतोय हळू आणि ते काम आमचं सुरू आहे. तर अशी ही आमची संकल्पना होती. बरं. तर जसं तुम्ही पंचमहाभूत म्हटलं आणि त्याच्यातल्या एका विषयावर तुम्ही संग्रह केला. तर अशा बाकी महाभूतांवरही हो, तुमचा हो. संग्रह करण्याचा विचार आहे? अगदी, अगदी. अरे आहेच वाह! आणि आता येत्या काही दिवसात आमचं अग्नीवर आहे. अग्नीवर आमचं पुढचं आहे. प्रज्वल नावाचं लघुकथा संग्रह येतंय आणि आकाशावर व्योम असे आमचे वेगळे-वेगळे येतात आहे. त्याच्या 100, 100, 100, 100 अशा 500 लघुकथा प्रत्येक पंचमहाभूताच्या प्रत्येक अवयवावर येणार आहेत त्या. वाह! क्या बात है! आम्हाला थँक यू. आवडेल धन्यवाद. हे सगळे हो, संग्रह वाचायला. आपल्या लोकांचा प्रतिसाद अवश्य द्यावा त्या पुस्तकांना. नक्कीच, नक्कीच. आणि आपण जेव्हा मी तुमचा बायोडेटा वाचत होते, परिचय वाचत होते, तेव्हा आपण हे लिहिलंय की ऑस्ट्रेलियामध्ये अ, पण आपण हिंदी विषय काही वर्कशॉप, कार्यशाळा घेतल्या आहेत. तर जेव्हा आपण परदेशात हिंदी प्रेम किंवा मातृभाषा प्रेम अनुभवतो, तर हा खूपच एक रोमांचक क्षण असतो असं मला वाटतं. तर बरोबर. त्याबद्दल काही आठवणी तुम्ही सांगा ना आम्हाला? हो, नक्कीच.
मला 2-4 आठवणी तर फारच अगदी मनाला भिडलेल्या आहेत. एक पहिली आठवण तर मी सांगते, की आम्ही तिथे ब्लू माउंटेन्स पाहायला गेलो होतो. तर त्या ब्लू माउंटेन्समध्ये जेव्हा तिथे हे होतं म्हणजे रोपवे तिथे आम्ही बसायला एक जोडपं आलं होतं. ते वयस्क होतं. त्यांना प्रॉब्लेम येत होता. तर आम्ही लोकांनी त्यांची मदत केली. त्यांनी माझी टिकली पाहून विचारलं, "इंडिया?" म्हटलं, "येस." तर म्हणे, "हिंदी?" म्हटलं, "जी." "येस." करून. तर त्यांनी मग त्याच्यानंतर आपले हिंदी पिक्चर्सच्या गोष्टी केल्या, हिंदी वाक्य बोलले. बायकोला ते म्हणाले, "पाणी." तर आम्हाला खूप कौतुकही वाटत होतं आणि छान वाटत होतं, की अरे वाह! हा माणूस इथला माणूस आणि हा बायकोशी हिंदीत बोलतोय करून. मग त्यांनी सांगितलं, की आम्ही मुंबईला 15 वर्ष राहिलो आणि तिथे हिंदी शिकण्याचा प्रयत्न केला वगैरे. तर आम्हाला खूप छान वाटलं. अगदी म्हणजे भावुक झालो त्या क्षणात, की म्हणजे विदेशांमध्ये आपली भाषा इतकी लोकांना आवडतीये. हा एक सुखद अनुभव होता. दुसरा अनुभव दुसरी आठवण जी मी सांगते तिथे भुवन्स नावाची शाळा आहे जिथे आठवड्याच्या शेवटी वर्ग भरतात भाषांचे, विदेशी भाषांचे, परदेशी भाषांचे. तर तिथे आम्ही गेलो होतो. मी पाहायला गेले होते, की बुवा हिंदीचं कसं काय इथे. तर तिथे आबाजी आपल्याला आश्चर्य वाटेल, तिथे विद्यार्थी कोणते असावे हिंदी शिकणारे? सगळे चायनीज विद्यार्थी होते. ओ. हो, चायनाचे लोकं होते सगळे आणि त्याच्यात वेगळ्या-वेगळ्या वयोगटातले लोकं होते. तर मला उत्सुकता झाली. मी विचारलं त्यांना, की "का हो बा तुम्हाला चायनीज लोकं तुमची तर मॅन्ड्रिन लँग्वेज आहे. तुमची मॅन्ड्रिन भाषा आहे. तर ही भाषा सोडून तुम्ही हिंदी शिकण्यात तुम्हाला काय म्हणजे अशी काय बरं आवड झाली तुम्हाला अशी?" त्यांनी अगदी स्पष्ट एका माणसाने स्पष्ट सांगितलं, "बाजार." बरं. तो बोलला, "बाजार." म्हटलं, "बाजार? मार्केट?" म्हणे, "हां." करून. तर त्यांनी अगदी त्या लोकांनी सांगितलं, की भारताचा बाजार इतका मोठा आहे, की आम्ही हिंदी शिकून आम्ही आमचा व्यापार खूप वाढवू शकतो. म्हणजे माझं म्हणणं तिथे थोडासा मला एक म्हणजे खरं सांगायचं म्हणजे झटका लागला, की बापरे! मी थक्क राहिले, की म्हणजे आम्ही आमच्या भाषेला आम्ही थोडं कमी देतो, कमतर पाहतो आणि ते लोकं हिंदी शिकून इथल्या आमच्या देशातल्या बाजारातल्या मार्केटला ते लोकं काबीज करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि आम्ही आपल्याच भाषेला आम्हाला गौरव, अभिमान का नाही वाटत बरं? तिथे मला थोडासा हा अनुभव जो आला ना, तिथे म्हणजे मनाला वाईट वाटलं, की हे असं व्हायला नको, की हं. म्हणजे ते लोकं बाजारसाठी म्हणजे नोकऱ्यांसाठी किंवा पैसा मिळवण्याला खरं स्पष्ट सांगायचं म्हणजे पैसा मिळवण्यासाठी ते हिंदी शिकायला निघाले चायनीज लोकं. तर ही भावना आपल्यामध्येही असली पाहिजे, की आम्हाला आमची भाषा, आमची मायबोली जी पण आहे आमची मराठी आहे, गुजराती आहे, कानडी आहे, जी पण आहे. तर आमची मायबोली ही प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि आपली जी देशाची भाषा आहे ती पण आली पाहिजे. हं, इंग्रजी कशी आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर आलेली आहे आता आणि साहजिक आहे ती पेट की भाषा ज्याला म्हणतात आहे ना, पेट की भाषा. तो वो भाषा ती जी भाषा आहे ती झालेली आहे इंग्रजी. काही त्याच्यात वाद नाहीये. प्रत्येक भाषेचं आपलं महत्व आहे आणि आलीच पाहिजे सगळ्या भाषा आणि जर लोकांना म्हणजे तरुण पिढ्यांना विकास करायचा, आपली प्रगती करायची, त्यांना हे सगळं करणं गरजेचं आहे. गरजेचं. पण माझं म्हणणं असं नाहीये. आता आबाजी तुम्ही थोड्या दिवसापूर्वी एक पिक्चर जर बघितला असेल, एक तेलुगू पिक्चर होता बाहुबली, हो, है ना? त्याचं हिंदीत डब झालं होतं. हो. आणि पहा त्याच्यातला जो चरित्र होता, जो पात्र होता प्रभात नावाचा. तो प्रभातचे जे जे संवाद जर ऐकले, ते पूर्ण संस्कृतनिष्ठ तत्सम हिंदी, तद्भव हो. हिंदी बोलला तो मुलगा. आणि तिथे पहा आपलं शिवतांडव स्तोत्र होतं त्याच्यामध्ये. बरं. तर सांगायचा अर्थ की असं नाहीये. पैसा कमाने का ज़रिए हज़ार है हमारे पास, माद्दा होना चाहिए. आमच्याजवळ ते हवं की आम्हाला आमच्या भाषेत आम्ही काम करूया. आमच्या भाषेत आम्ही आमच्या भाषेत लिहू, आम्ही आमच्या भाषेत बोलू. जोपर्यंत गर्व, हा गौरवभान आपल्यामध्ये येणार नाही ना, तोपर्यंत आपली भाषा मागे-मागे जाईल. तर या प्रभासनी पहा किती मोठा एक म्हणजे तरुणांमध्ये किती मोठा एक बदल आणला, की मी तेव्हा बंगलोरला होते आणि मी बघितलं की बरेच मुलं जे जिममध्ये वर्कआउट करत होते, तर ते शिवतांडव स्तोत्र ऐकून-ऐकून वर्कआउट करत होते. तर मला ते खूप आवडलं, की हां. पहा इथे आपला धर्म पण, आपला अध्यात्म पण आणि आपली भाषा पण पुढे येते आहे. तर आहे, असं नाही की नाहीये. हे आहे की आम्हाला आपल्या मनातून हवंय. तो गर्व आपल्या भाषेबद्दल प्रेम आपल्याला स्वतःला हवं.
त्याच्याकरता तरुण पिढीला आम्हाला त्यांच्या बरोबर चालावं लागेल. त्यांना समजवावं लागेल. तेव्हा ती भाषा पुढे नक्कीच वाढणार. बरोबर, बरोबर. भाषाकडे आपण साहित्य आणि रचनाकर्माकडे वळूया. तुम्ही हां. कविताही लिहिता हिंदीत, मराठीत आणि हो. कथा पण लिहिता. दोन्हीमधून काय जास्त आवडतं तुम्हाला? दो दोन्ही खूप जीवाचे आहेत अगदी. अगदी जवळचे आहेत. कविता पण तेवढीच आवडते आणि लघुकथा आणि दीर्घकथा पण तेवढीच आवडते. पण मी कथा, गद्यकडे मी सहज आहे. खूप खूप सहज आहे मी त्याच्यात. हं. आणि कविताही लिहिते. पण मला गद्य म्हणजे अगदी मनापासून आवडतं. म्हणजे तर ते मग माझं आज आज तुम्ही मध्येच मी तुम्हाला टोकलं. मग आज तुम्ही आमच्यासाठी कविता घेऊन आला आहात की लघुकथा घेऊन आला आहात की आज एक कथा? मराठी कविता आज एक अच्छा, मराठी मराठी कविता का? आहे. हां. तर ऐकवा ना मग. हो, हो. नक्की, नक्की. मराठी कविता आहे माझी. याचं शीर्षक आहे आठवणींच्या सरी. आज मनाच्या कोपऱ्यात, आज मनाच्या कोपऱ्यात आठवणींच्या गाठोड्यातूनी रिमझिम रिमझिम बरसल्या हासत नाचत श्रावण सरी. हं. बालपणाच्या पावसात, बालपणाच्या पावसात वाटेच्या अरुंद नदीत बसुनी कागदी बोटीत फिरले घेऊनी बेधुंद. खेळले मी ओल्या मातीत, झाले मी ओली चिंब. क्या बात! आठवणींच्या श्रावण सरीत, आठवणींच्या श्रावण सरीत. तारुण्याच्या पावसात, तारुण्याच्या पावसात चिखलात पाय अडकुनी, विजेच्या कडकडाटात बसले मी घाबरुनी. पण हर्षिले मनोमनी, पण हर्षिले मनोमनी, झाले मी ओली चिंब. आठवणींच्या श्रावण सरीत. क्या बात! वृद्धापकाळाच्या पावसात, वृद्धापकाळाच्या पावसात बसुनी आपल्या घरात बघते मी हिरवी पालवे, मन हरवून रंगीत फुले. त्यावरी थेंबे नाचती, त्यावरी थेंबे नाचती, झाले मी ओली चिंब. आठवणींच्या श्रावण सरीत. थांबला तो पाऊस आठवणींचा, थांबला तो पाऊस आठवणींचा, ओलावले मनाचे आकाश. रिमझिम सरस श्रावण सरीत, हे देह मन सुखावले सप्तरंगात. झाले मी ओली चिंब, आठवणींच्या श्रावण सरीत. क्या बात! झाले मी ओली चिंब, आठवणींच्या श्रावण सरीत. वाह! छान, छान. खूपच छान. धन्यवाद. धन्यवाद. आणि तुम्ही श्रावण सरी आणि पाणी हा हो, विषय घेतलाय तर हो. माझा तुम्हाला आग्रह आहे बरं, की धारा या पुस्तकातली तुमची जी पण आवडती लघुकथा आहे बरं, ती बरं. आमच्या श्रोत्यांना जरूर हो, ऐकवावी. हो. हो, हो, हो. धाराचे जे एक शीर्षक वरचीच एक आहे. तर याच्यामध्ये म्हणजे धारा म्हणजे पाण्याला मी भौतिकतेशी जोडलंय, अध्यात्माशी जोडलंय, धर्माशी जोडलंय आणि प्रकृती, मुख्यतः आपली प्रकृती आहे, निसर्ग आहे आपला. त्या निसर्गाशी आपल्याला प्रेम करणं, निसर्गाला जोपासणं याच्यावर माफ करा, याच्यावर केंद्रित ही धारा ही लघुकथा आहे. त्याचं मी वाचन करते. हिंदीमध्ये आहे. पिछले कई वर्षों से नदी के घाट पर महात्मा जी प्रवचन दे रहे थे। इस बार जब घाट पर पधारे तो नदी उन्हें अत्यंत दूषित दिखी। काली मटमैली गाद, दोने पत्तल, फेंका हुआ अन्न, मलमूत्र की दुर्गंध इत्यादि देखकर वे विचलित हो गए। आसंदी पर विराज कर उन्होंने नदी को प्रणाम किया और प्रवचन प्रारंभ किया। जल ही प्राण है, अमृत के समान है। हमारा अस्तित्व जल से है। हमारे शरीर के 70 से 80% भाग में जल तत्व विद्यमान है। एक और मुख्य बात, हमारे यहाँ नदियां पूजनीय है। इनका संरक्षण करना हमारा परम कर्तव्य है। महात्मा जी, हम सभी पौराणिक कथा का सत्संग लाभ लेना चाहते हैं। कृपया आप उन अमूल्य कथाओं का श्रवण लाभ दें। ये पानी और जल और ये सब नहीं। एक भक्त ने हाथ जोड़कर निवेदन किया। प्रकृति की सेवा भी भगवत भक्ति है। वे समझाते हुए बोले, वो देखो, हमारी नदी कितनी गंदी मैली हो गई है। चलिए, आज हम नया संकल्प लेते हैं। नदी के शुद्धिकरण का संकल्प।
कहते हुए महात्मा जी आसंदी से उठे और नदी में कमर तक पानी में जा खड़े हुए। उन्होंने नदी में पड़ी गंदगी, मुरझाए हुए हार फूल, अशुद्ध सामग्री एकत्रित कर किनारे पर एक जगह इकट्ठा करना शुरू कर दिया। अशुद्ध सामग्री उठाते वक्त उनकी हथेली में कांच का एक छोटा सा टुकड़ा घुस गया, जिस जिससे हथेली से रक्त बहने लगा। उन्होंने सहज भाव से वह टुकड़ा निकाला और नदी की सफाई में पुनः नीरत हो गए। प्रवचन स्थल से अनेक भक्तगण उन्हें विस्मित भाव से देख रहे थे। उन्हें नदी में उतरने में घिन आ रही थी, किंतु देखते ही देखते एक एक करके सारे भक्तगण नदी में महा नदी में महात्मा जी के पीछे जा खड़े हो गए। उन सभी के हाथ में नदी और वे उन सभी के हाथ नदी की स्वच्छता में व्यस्त हो गए। महात्मा जी नदी के स्वच्छ जल से सूर्य को अर्घ्य दे रहे थे। ओम शांति, पृथ्वी शांति, अंतरिक्ष शांति, आपः शांति। उपस्थित भक्तगण महाराज जी द्वारा उच्चारित मंत्रों का अब सस्वर पाठ भी कर रहे थे। वाह, धन्यवाद। क्या बात आहे. धन्यवाद। तर म्हणजे हे मी कविता लिहिताना किंवा जे पण लोक कविता लिहितात किंवा कथा लिहितात त्यांना माझा हा नेहमीच प्रश्न असतो की कथा एकाच वेळेत लिहिल्या जातात की त्याला पुष्कळ वेळा संपादनाची गरज भासते. असतेच, संपादनाची गरजही असणारच. अगदी अगदी प्रश्नच नाही उठत. कारण की अगदी एका बैठकीत आपले विचार, मनात विचार अनेक येत असतात हो, आणि आम्ही एका बैठकीत ते लिहितो. पण जोपर्यंत ते मनातून जसं आम्हाला ते भाव हवे आहेत, ते जर येत नाहीये, तर त्याला संपादनाची गरज नक्कीच येते आणि केलीच पाहिजे संपादन. केलीच पाहिजे खरं. आणि मला याच्यात आतापर्यंत हां, हो, बोला हो. बोला. बोला ना, बोला आबाजी. मी हे म्हणत होते की आतापर्यंत तुम्ही अनेक रचना, कथा, लघुकथा लिहिल्या आहेत. कुठली एखादी कथा अशी आहे की खूप वर्ष आधी त्याचा एक खाका तुम्ही तयार केला होता आणि आजपर्यंत ती पूर्णत्वाला पोचली नाही किंवा आजपर्यंत तुम्ही त्याचं संपादन करू शकला नाही किंवा त्याचं पुढे काहीच झालं नाही? नाही, असं मी याच्यासाठी नाही करत आहे. कारण जो एक एक जर मी घेतलाय विषय, की याच्यावर मला लिखाण करायचंय, ते जोपर्यंत पूर्ण होत नाही, मी दुसऱ्यावर जातच नाही. त्याला बरोबर. त्याला मी पूर्ण केल्याशिवाय पुढे नाही वाढत. कारण त्याला अर्धवट का सोडायचं तिथे? आणि मला याच्यात एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, की आम्ही रचनाकारच्या ज्या समूह संचालक आहे अलकनंदाताई साने, जेव्हा मी कविता लिहित होते, तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती, की नेहमी स्वसंपादन करायचं, स्वतःच संपादन करायचं, बरोबर. वाचत जायचं, संपादन. ती गोष्ट आजही माझ्या लक्षात आहे आणि मी त्याला करते, की कुठलीही काहीही असो, कथा असो, का दीर्घकथा असो, का लघुकथा असो, का यात्रा प्रवास वर्णन असो, की कविता असो. म्हणजे आम्हाला संपादन करण्याची गरज आहे आणि त्याच्याशिवाय पुढे वाढायचंच नाही. त्याला अर्धवट का बरं सोडायचं? नाही सोडायचं. हं. पण म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे की तुम्ही ज्या पण कथा लिहायला घेतल्या त्या पूर्ण झाल्या. पण हं. अनेक लोकांचं मी ऐकलेलं आहे की कथा लिहायला सुरुवात खास करून मोठ्या कथा लिहायला सुरुवात केली आणि एका अ, ह्याच्यावर जाऊन ती अडून जाते. त्याच्या पुढे कसं जायचं आता ते एकदम सुचत नाही किंवा असं वाटतं की नाही हे बरोबर जात नाही. द्यायची ना, त्याला थोडे दिवस ठेवून द्यायचं. हां, पण तेच. दुसरीकडे नाही वळायचं. हं. दुसरीकडे अजिबात वळायचं नाही. त्याच्यावरच आपलं म्हणजे दृष्टी तिथे असली पाहिजे. तर जर मी तुम्हाला विचारलं की धारा आणि साझा मन हे तुमचे बरं, दोन मुख्य कथासंग्रह आहेत. बरं. तर दोन्हीमधून जास्त तुम्हाला कोणचं आवडतं आणि का? धारा आवडल्या. धारा कारण आवडतं. की तेवढं हळू-हळू तेवढे परिष्कृत होत गेलो ना. विचाराचं विचारांना म्हणजे एक ज्याला म्हणतात ना, विस्तार मिळत गेला. विचार वाढत गेले, प्रगल्भ होत गेले, वाचन वाढत गेलं, तेवढं सखोल अभ्यास होत गेला. तर साझा मन समाजावर केंद्रित आहे आणि धारा हे समाजाबरोबर निसर्गावर आहे ते. हं. पाण्यावर आहे आणि पाणी माझा अगदी आवडता विषय आहे. निसर्गावर लिहिलंय, तर ते मला केव्हाही आवडतं. आणि आवडतं. समाजोपयोगी पण
कथा लिखाण केलेलं आहे. अनेक कारण समाजात विसंगती असतात. हो. लघुकथा ही विसंगतीमधनंच निघालेली आहे. दीर्घकथेमध्ये विसंगती ह्या असतातच. कारण आपण जोपर्यंत समाजोपयोगी नाही लिहिणार, तर आपलं लिखाण मला वाटत नाही की ते यशस्वी राहील. तर हं, समाजोपयोगी तर असलंच पाहिजे. साझामन हे समाजोपयोगी आहे आणि धारा हे पूर्ण निसर्गासाठी. हं. तर साझा मन यातली एखादी लघुकथा आपण वाचून दाखवाल हो, का? हो. हो, नक्कीच, नक्कीच. एक छोटीशी लघुकथा आहे. त्याचा मी अनुवाद केलाय मराठीत. ती अच्छा. वाचली. हिंदीमध्ये आहे ती अतृप्त क्षुधा ओके. आणि मराठीत एक क्षुधा हा शब्द आहे. हो. अतृप्त पण आहे. फक्त त्याचे उच्चारण वेगळे. मराठीत वाचते अतृप्त क्षुधा. टीव्हीवर बातम्या येत होत्या. एका गावात दंगे-धोपे झाले होते आणि काही केले ते थांबत नव्हते. सोफ्यावर बसलेला धवल ती बातमी लक्ष देऊन बघत होता. बातमी बघता ऐकता त्याने राजकारणात दखल ठेवणाऱ्या आपल्या वडिलांना विचारले, "पप्पा, इतकी भांडणं, मारधाड हे सर्व तुम्ही थांबवत का नाही? गप्प बैस. हे थांबवलं तर हे पोट कसं भरणार?" त्याला रागवत मोठ्या वर्तुळाकार पोटावर हात फिरवत वडिलांनी उत्तर दिले. धवल थक्क होऊन एकदा टीव्हीकडे, एकदा वडिलांकडे विस्मय दृष्टीने बघत होता. क्या बात! तर ही वाह! अतृप्त क्षुधा ही राजकारणावर पण आहे आणि बालमनोविज्ञानावरही आहे, बरोबर. की खरं आहे. त्यांच्यासमोर जे येतंय समाजात, घरात, त्याच्यावर त्यांची ती प्रतिक्रिया आहे. पण हे हे साझं अशी मानलं. छोट्या-छोट्या कथा ऐकून माझी तर काही भूक भागली नाहीये, तहानही भागली नाहीये. तर आम्हाला तर अजून काही 1-2 रचना तुम्ही ऐकवा ना. आम्हाला नक्कीच, आवडेल. नक्की. आणि नक्की, नक्की. हिंदीतही वाचल्या तर काही हरकत नाही. बरं, मराठीतच बरं. असल्या पाहिजे असं नाही. अच्छा, अच्छा. ठीक, ठीक, ठीक. तर मी एक धारामधलीच एक कथा वाचते. नदीवर. नदी म्हणजे नदी या शीर्षकवरती एक हं. लघुकथा आहे. ही मानवेतर लघुकथा आहे बरं. म्हणजे एक अच्छा. तर माणसावर, माणसाच्या समाजावर आहे आणि पशु, पक्षी, प्राणी हे जे बिंब आहेत, झाडं, फुलं यांच्यावर लिहिलेले, की यांचे संवाद कसे आहेत. त्याच्यावरही असतात. त्या मानवेतर लघुकथा म्हणतात त्यांना. त्याच्यावर लिहिलेली आहे. नदी. तुम्हारा अपना कोई अस्तित्व नहीं है. कभी सिकुड़ती, कभी सिमटती, टेढ़े-मेढ़े रास्तों से परेशान होती और अंत में सागर से जा मिलती हो। पहाड़ ने तलहटी में बह रही नदी से अट्टहास करते हुए पूछा, सुनो, मैं कभी परेशान नहीं होती हूँ, गिरकर संभलती हूँ, पत्थरों झाड़ियों के बीच से रास्ता बनाते हुए आगे बढ़ती हूँ, पर तुम्हें सम्मान तो कभी नहीं मिलता, पहाड़ का घमंड बोल रहा था। हं. मेरा जीवन सम्मान के लिए नहीं, वरन जीवों की प्यास बुझाने के लिए है। प्रकृति में घुल-मिल जाना मेरा स्वभाव है। यह समर्पण भाव है। कहो, है ना? पहाड़ का घमंड चूर-चूर हो चुका था। वह आदर भाव से नदी की ओर देख रहा था और नदी कुलांचे मारती, बल खाती, अपनी राह बनाती बढ़ चली सागर की ओर। क्या बात! वाह, वाह, वाह! धन्यवाद, तुम धन्यवाद. मला जितक्या मी कथा तुमच्या आवाजात ऐकते, मला असं वाटतंय की त्या कथा नाहीच आहे, त्या खरं तर कविताच आहे. त्याचा इतकी छान लय आणि छान एक स्वर आहे. खूपच मजा येते ऐकायला. कविताचं सादरीकरण तर खरंच खूप वेगळं असतं. हो, पण लघुकथांमध्ये म्हणजे त्या संवाद ते बरोबर आले पाहिजे समोर. काय बरोबर. ते भाव आले पाहिजे कारण लघुकथा ही कशी अगदी छोट्या कमी हं. शब्दांमध्ये खूप मोठे त्याच्यात निरोप द्यावे लागतात बरोबर, आपल्याला बरोबर. हं. समाजाकरता. तर त्याच्यावर तेवढे जोर, त्या शब्दांचं तेवढं महत्त्व हे आपल्या आवाजातच आपल्या व्हॉईसच्या टोनल क्वालिटीवर आलंच पाहिजे ते. खरंय, खरंय. एक एक आणखी. एक अजून सांगू? हं. वाचते. बाढ नावाची ही बाढ जी लघुकथा आहे ना आबाजी, याच्याबरोबर खूप छान एक अनुभव आहे. सांगते पुढे मी तो. बाढ. सुशीला, आज काम जल्दी-जल्दी निपटा लो. मेरे साथ मॉल चलना. मानसून का सेल लगा है. मानसून सेल यानी क्या मेम साहब?
कपड़े, ज्वेलरी, घरेलू चीजों की बौछार है बौछार। अरे बौछार ही नहीं, बाढ़ आई है। डिस्काउंट, रिबेट मने कम दाम में ढेर सारी चीजें आ जाती है। आज जमकर खरीदारी करूंगी, मेम साहब ने चहकते हुए कहा। माफ करना मेम साहब, मैं नहीं आऊंगी। क्यों? पगली है? तुझे भी कुछ दिलवा दूंगी। बर्तनों को तेजी से मांजते हुए सुशीला भर रहे स्वर में बोली, बाढ़ कुछ नहीं देती मेम साहब, माल मवेशी आंगन झोपड़ी सब कुछ छीन लेती है। क्या बात आहे. वा वा धन्यवाद. वा. धन्यवाद. खूपच छान, खूपच छान. आणि त्याला खूप साऱ्या लेयर्स आहेत, खूप साऱ्या हो, हो. हे आहेत. वाव. अगदी, खूपच छान. अगदी, अगदी. त्या अ, जितक्या म्हणजे त्या लेयर्सचे जेवढ्या आतात जाऊ, तर लघुकथाचं हे वैशिष्ट्यच आहे, की तुम्ही जितकं त्याच्यात सखोल लिखाण कराल, तेवढे ती वरती येत जाते खरे आणि खरी खरी. वाचकाच्या आणि श्रोतांच्या मनावर, प्रेक्षकांच्या मनावर ती बिंबते. आणि तुम्ही काहीतरी सांगत होता की याची काहीतरी एक हां, आठवण आहे. हां, हां. मी हे सांगत होते आभाजी, जसं अनुवाद जे करतो ना आपण हो कुठल्याही भाषेत, तर आता असं हे बाढ नावाची ही लघुकथा. बाढला मराठीत आपण म्हणू पूर आला. हो या लघुकथेचा जेव्हा अनुवाद करत होतो, तर ती कुठेच काही केल्या जमेना ते शब्द. कारण की अनुवाद विधाच वेगळी आहे, हो की हो त्याच्यामध्ये शब्दानुवाद हवा, भावानुवाद हवा, हो लोकलायझेशन हवं, स्थानीयकरण हवं, हो त्याच्या बोलीभाषा हवे, शब्द हो. हवे. ते संस्कार, ती संस्कृती भाषेची त्याच्यात जे प्रभाव खरंय टाकते. तर खरंय. हां, इथे मी सांगणं इच्छिते, या लघुकथेचं भाषांतर मला करताच नाही आलं. कोणालाच नाही. मी अनेक ठिकाणी पाठवलं. सगळेच जण म्हणाले, की नाही इथे काही हे जमत नाहीये शब्द. तर कारण ते असेही बाढ़ असतात. सब ले जाती है, सब हां, कुछ नहीं हां, छोड़ती. तो जो एक त्याच्यात हां. हे आहे ना भाव, मारक. त्याला हं. कुठल्याही भाषेत आणणं म्हणजे हां. तुम्हाला अगदी, अगदी. मास्टरच व्हावं लागेल त्याचं अगदी, एकदम. अगदी. हां, ते नाही करता येत त्याच्यात आपल्याला. बरोबर. तर असे अनेक ठिकाणी असं होतं, की आपण अनुवाद करायला वळतो आणि तिथे ते शब्द, ते भाव, ते संस्कार, ती संस्कृती त्या दोन्ही भाषांचे वेगळे-वेगळे असल्यामुळे तिथले स्थानिक शब्द जे असतात, लोकभाषा जी असते तिथे नाही जमत ते. तर ती खरंय. आपल्याला ती मग ती रचना जी आहे, ती कथा आहे, की ती कविता जे काही आहे आपले लिहिलेलं, ते तिथे त्याच भाषेत ते जातं. ते दुसऱ्या भाषेत नाही येत मग ते. खरे खरे वसुधाताई. खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली गप्पा मारायला. आणि धन्यवाद खूप-खूप. तुम्हाला पुढच्या सगळ्याच लघुकथा संग्रहांसाठी विशेषकर महाभूतांवर जो तुम्ही एक विचार केलाय की सगळ्या पंचमहाभूतांवर हो, पुस्तक तुमचं कथासंग्रह येईल. तर खूप खूप शुभेच्छा. हो. आणि आम्हाला खूप-खूप नक्की धन्यवाद. वाचायला आवडेल. मला अगदी तशाही तुमच्या नक्की. कविता आणि कथा खूप आवडतात. अ, धन्यवाद. खूप मजा आली मनापासून आणि आमच्या धन्यवाद. श्रोत्यांनाही नक्की मजा येईल. हां. आणि मी पण मनापासून धन्यवाद देते आणि आम्ही रचनाकार समूहच्या प्रमुख अलकनंदाताई साने आणि आभाजी तुम्हाला आणि आम्ही रचनाकारच्या समूहच्या सगळ्या सदस्यांना मी म्हणजे नमस्कार करते आणि आभार व्यक्त करते, की आपण मला इतकी छान संधी दिली. माझे विचार व्यक्त करण्याची ही जी संधी दिली, ही माझ्याकरता अतिशय मोलाची आहे. खूप खूप धन्यवाद आणि खूप आभार. खूप धन्यवाद वसुधाताई. नमस्कार. नमस्कार आभाजी. नमस्कार. नमस्कार.